एखादी खूप अवघड गोष्ट एकदम सोप्या भाषेत कशी सांगायची. आज आपण नेमकं हेच पाहणार आहोत. एका केस स्टडीच्या मदतीने एका उत्तम स्पष्टीकरणाची रचना कशी असते हे उलगडून बघूया. चला सुरू करूया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का? म्हणजे कोणतीही गुंतागुंतीची गोष्ट फक्त फक्त 5 मिनिटात प्रभावीपणे कशी समजावून सांगायची? काय असेल यामागचं रहस्य? मग विषय कोडिंग असो किंवा दुसरं काहीही, आज आपण नेमकं ह्याच रहस्याचा शोध घेणार आहोत. बरं, सुरुवात करूया एका अशा आव्हानापासून जे दिसायला सामान्य आहे पण तसं मोठं आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत वेबसाईट लेआउट्स डिझाईन करणं म्हणजे अक्षरशः एका चक्रव्यूहात अडकल्यासारखं होतं. आणि जे नवीन शिकायला यायचे त्यांच्यासाठी तर विचारायलाच नको. हे बघा, एका बाजूला होती जुनी पद्धत, म्हणजे क्लिष्ट गणितं, तात्पुरते हॅक्स, आणि यामुळे शिकणारे बिचारे पार गोंधळून जायचे. आणि मग दुसऱ्या बाजूला आला फ्लेक्स बॉक्स, जिथे सगळं काही एकदम सोपं आणि सरळ आहे. आणि नेमका हाच तो बदल होता, ज्यामुळे एका चांगल्या, सोप्या स्पष्टीकरणाची गरज निर्माण झाली. ठीक आहे, तर आता वळूया आपल्या मूळ स्रोताकडे. म्हणजे आपण ज्याबद्दल बोलतोय ते फक्त काही सूचना नाहीत, तर खरं तर प्रभावीपणे शिकवण्यासाठी एक परफेक्ट आराखडा, एक ब्लूप्रिंटच आहे. ही आहे त्या स्रोतामधली मूळ सूचना. आता हे फक्त एक साधं वाक्य नाहीये, हा एक स्पष्ट आदेश आहे. तज्ज्ञ म्हणून शिकवा. आणि ह्याच एका वाक्याने सगळा दृष्टिकोनच बदलून टाकला. या आराखड्यात काही कडक नियम आहेत. म्हणजे बघा, भाषा हवी मराठी, समोर बसलेले प्रेक्षक पूर्णपणे नवखे, वेळ फक्त 5 मिनिटं, आणि विषय आहे फ्लेक्स बॉक्स. आता इतक्या कमी वेळेत आणि मर्यादित शब्दात प्रभावीपणे शिकवणं, हेच तर खरं आव्हान आहे, नाही का? चला, तर मग आता या आराखड्यातले ते महत्वाचे घटक बघूया, जे एका यशस्वी शिकवणीसाठी अगदी आवश्यक आहेत. कोणतीही शिकवणी यशस्वी करायची असेल ना, तर सगळ्यात सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक जबरदस्त सुरुवात, एक हुक. या आराखड्यात एकदम स्पष्ट सांगितलंय. सुरुवात अशी करा की ऐकणाऱ्याचं लक्ष पहिल्या सेकंदापासूनच आपल्याकडे खिळून राहिलं पाहिजे. आता बघा, कोणताही कठीण विषय सोपा करायचा सर्वोत्तम मार्ग कोणता असतो? तर तो म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातली उदाहरणं देणं. असं केल्याने काय होतं की ऐकणाऱ्याला नवीन संकल्पना, त्यांच्या ओळखीच्या गोष्टींची लगेच जोडता येते आणि मग शिकणं कितीतरी सोपं होऊन जातं. माहिती देणं हे एक झालं, पण फक्त तेवढं पुरेसं नसतं. शिकवताना आपला सूर कसा आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे एक मैत्रीपूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरण असेल तर जे नवीन शिकत आहेत त्यांना एक सुरक्षित आणि सकारात्मक जागा मिळते, शिकायला मजा येते. आणि मग हे सगळे घटक एकत्र येतात आणि एक मस्त गोष्ट तयार होते. बघा, पहिला टप्पा एका आकर्षक सुरुवातीतून लक्ष वेधून घ्यायचं. दुसरा टप्पा एका सोप्या उदाहरणाने विषय एकदम सोपा करून सांगायचा. आणि मग तिसरा टप्पा प्रत्यक्ष कोड दाखवून ती जादू घडवून आणायची. हाच तो फ्लो आहे जो शिकणाऱ्याला शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. बरं, चला आता या शिकवणीच्या टेक्निकल भागाकडे वळूया. आणि इथेही आराखड्याचा मूळ नियम तोच आहे. गोष्टी गुंतागुंतीच्या नाहीत तर साध्या ठेवायच्या. ह्या सूचनेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. पारंपरिक लेआउटमधला जो सगळ्यात अवघड भाग होता म्हणजे ती किचकट गणितं, ती टाळायची आहेत. म्हणजे मुद्दा काय, तर जे कठीण आहे ते बाजूला सारून फक्त आणि फक्त सोप्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं. आणि पुन्हा एकदा साधेपणावरच भर दिला आहे. आराखड्यात स्पष्ट म्हटलंय की क्लिष्ट, तांत्रिक शब्द वापरायचे नाहीत. का? कारण माहिती सगळ्यांपर्यंत एकदम सहज पोचली पाहिजे. मग या शिकवणीचं ध्येय काय ठरलं? अगदी स्पष्ट आणि साधंसुधं. फक्त 2 ओळींचा कोड वापरायचा आणि गोष्टींना स्क्रीनच्या बरोबर मध्यभागी आणायचं. हे जे छोटंसं ध्येय आहे तेच या सोप्या दृष्टिकोनाची ताकद दाखवून देतं. आणि हे बघा उत्तर. ही जादू आहे फक्त या 2 ओळींच्या कोडची. जी गोष्ट इतकी कठीण वाटत होती ती प्रत्यक्षात इतकी सोपी असू शकते, हेच यातून किती छान दिसतंय. चला, आता आपण या आराखड्याच्या शेवटच्या भागाकडे आलोय. हा भाग शिकलेल्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या आणि शिकणाऱ्याला पुढचं पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहन कसं द्यायचं यावर लक्ष केंद्रित करतो. बघा, कोणतीही शिकवणी संपवताना 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पहिली, शिकलेल्या गोष्टींचा एक छोटासा सारांश. यामुळे काय होतं, माहिती एकदम पक्की होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढे काय करायचं यासाठी प्रोत्साहन देणं, जेणेकरून शिकण्याची प्रक्रिया तिथेच थांबणार नाही. तर थोडक्यात सांगायचं तर या आराखड्यातून आपल्याला एक उत्तम स्पष्टीकरण देण्याची जणू एक रेसिपीच मिळाली आहे.
आणि गंमत म्हणजे ही रेसिपी फक्त कोडिंगपुरती मर्यादित नाही, तर कोणताही विषय शिकवण्यासाठी वापरता येते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. जर ही पद्धत कोडसारख्या टेक्निकल गोष्टीला इतकं सोपं करू शकते, तर मग विचार करा, आपल्या आयुष्यात किंवा कामात अशी कोणती गुंतागुंतीची कल्पना आहे जी याच पद्धतीने सोपी करता येईल?